देवा, नवीन वर्ष आलेलं आहे. लोकांना प्रेमाचं महत्व कळू दे. माझ्याही प्रेमाचं महत्व कळू दे. कुणीतरी पाठव आयुष्यात. किती काळ मी असा एकटाच गच्चीवर बसून चांदड्या पाहणार. देवा, सगळ्यांना सत्सक विवेकबुद्धी देच, त्याचसोबत सद्बुद्धी सुद्धा दे. आणि हे ज्ञानार्जनाची जी सवय आहे ती लोकांमध्ये वृद्धिंगत होऊ दे. हो मास्तर, नको कशाला नको म्हटलं तरी नको बाबा, काहीतरी करत असते ना ती. नाही तो. हो ए काय रे, कुठं आहो, कुठं आहे, कुठं? ए बाळांनो, ए वरती आहे इथे. वर बोलवली नाही. बॅटरी दाखव ना इकडे. बसा बसा बसा. या बस सवय सवय. बस रे इथे. ए इथे बस रे. बोला रे, काय झालं? मास्तर तू बसा ना. मी बसतो मागे. मला काय नाकेवर सवय आहे. सांगा, काय काम काढलं? मास्तर नो, शाळेत असताना आम्हाला 100% बाई शिकवायला होत्या. इथं तीर होता त्यांच्या. काय दिसायच्या म्हणून तुम्हाला सांगू, आम्ही नुसतं तिच्याकडे बघतच. वर्णन करू नका, मुद्द्यावर या. ते काय म्हणजे चंद्रामुळे समुद्रात ओहोट्यानी भरती होते. हे खरं आहे काय? हा बरोबर बरोबर. अगदी हे खरं आहे. कसा खरा असेल मला नाही पटत. चंद्र कुठे, समुद्र कुठे, काही संबंध आहे काय? पण काय इथं तिल होता ना, त्याच्यामुळे हो म्हणायला लागला. नाही मला पटलेलंच नाही काय म्हातारा. इथे तीळ आहे म्हणून हो नसतं म्हणायचं. वैज्ञानिक दृष्ट्या हेच खरं आहे. खरं आहे. हो हो. असं काय असतं, चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे आणि परिवलनामुळे भरती ओहोटी येत राहते. होय काय? त्यामुळे पृथ्वीच्या फिरण्याला, पृथ्वीभोवती चंद्राच्या फिरण्याला अर्थ आहे. होय काय? पण मास्तरानू, उद्या म्हणजे आता ह्या फिरण्याला अर्थ आहे असं तुम्ही बोलला, हे पटलं आम्हाला. ओके. पण एका थोड्या वेळेला त्याला वाटलं की ह्या बाबा आपल्याला काय आता जमणार नाही, लय झालं उणगिरी. आणि तो बोलला की ए मी नाही फिरणार. तर काय होईल? काय बरोबर बोललाय. हा बरोबर. चंद्र म्हणजे गावातली लवर आहे तुमची. मी नाही फिरणार, मी नाही असं आहे ते. अरे निसर्गाने काही जीवनचक्रे नेमून दिलेली आहेत, त्याच्यात कुठलाही खंड पडत नाही, ती तशीच चालू राहतात अविरत. होय काय? मग हे पटलं, हे पटलं. ये मांडीवर बस ये. काय काय अडचणीत दोडकी पेरायची असतात तुला? मास्तर कसा, आता कधी कधी आपण एसटीत बसतो आणि आपण धुंदीत आपल्या पुढच्या स्टॉपला उतरतो. तसा समजा एक दिवशी चंद्र आपल्या धुंदीत असेल आणि रात्रीच्या ऐवजी सकाळी आला तर असं होईल नाही. खरं आहे की नाही? खरं आहे. पण यार तू काय काहीतरी वेगळं आहे. आहे वेगळं आहे, त्याला इथे मेंदू नाहीये. बावळट आहात का रे? आणि सामूहिक बावळट आहात का रे? चंद्र रात्री येतो, सूर्य सकाळी येतो, इतकंच आहे. हे मानलं. पण समजा एकाच दिवशी सूर्य म्हणाला की बाबा दिवस मोठा असतो म्हणून मी रात्री उगवतो, मग बरोबर. कुठल्या प्रतीचा बावळट आहेस तू? अरे आता दिवस झाला म्हणून सूर्य येत नाही, तो काही कामगार नाहीये. सूर्य येतो म्हणूनच दिवस होतो. वा मास्तर, टाळ्यांचं वाक्य. टाळ्या. अरे गरड्यांनो, हे अंतिम सत्य आहे, टाळ्यांची वाक्य नाहीयेत ही. होय काय? नाही पण ते मास्तरचे काय असेल, त्या दिवशी उसाला पाणी द्यायला गेलो होतो दुपारचं. बरोबर. दुपारचा चंद्र दिसलो. म्हणलं त्याच्या आईला ही बेन काय करते आता इकडं. म्हणलं त्याच्या आईला लागला वाटतं चंद्राला बी उसाचा नाद. नाही, चंद्र हा तुमच्यासारखा छछोर नाहीये, त्याला उसाचे नाद लागत नाही. 1.5 शिफ्ट चालू होती का म्हणजे? चंद्राला असलं काही नसतं रे बाळा. हे बघ काय होतं तुला सांगतो. सूर्य हा जरी आगीचा तप्त गोळा असला तरी सुद्धा त्याचं वातावरण जे, त्याचं तापमान जे आहे ते कमी जास्त होत असतं. त्यामुळे जेव्हा त्याचा प्रकाश जरा अंधुक असतो तेव्हा आपल्याला चंद्र सुद्धा दिसतो. काय? पण मास्तरांनो, आता तुम्ही बोलला वाय तो सूर्य आगीचा गोला असतो. मला प्रश्न हा लगेच पडला की सूर्यावर एवढी लाकडं जाळतं कोण? एवढी शेकोटी पेटवला नाही कुणी वरती? आई बाबा पेटवतात वरती शेकोटी. तिकडे कधी गेले? अरे वेडा आहे, सूर्यावर कशाला कुणी जाईल? सूर्य मुळात एक गोष्ट लक्षात घ्या, सूर्यावर कुणी जाऊ शकत नाही. कारण त्याच्या पृष्ठभागाचं तापमान जे आहे ते 6000 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त आहे. काय एवढं विशेष नाही. विशेष नाही मोरे, विशेष नाही.
तेवढं काय आहे हा. 100 डिग्रीच्या वर गेल्यानंतर पाणी सुद्धा उकळतं. उत्कलन बिंदूत 100 डिग्री आहे, तो 6000 डिग्री सेल्सिअसला आहे. विचार करा. म्हणजे सूर्यावर पाणी केवढं तापत असत. बापरे. एवढं पाणी आंघोळ किती जण करत असतील आणि गोंदलेकरांचा बिझनेसच चालणार नाही वरती. का गिझरचा बिझनेस आहे ना त्याचा. वर कोण घेतोय तिकडे 1 2 3 म्हणा आणि सगळ्यांनी गच्चीवर उड्या मारा. काय अक्कल लावताय रे तुम्ही? तिथे नाहीच जाऊ शकत कुणी. गिझरचा व्यवसाय का करेल तो? कोणी आहे तो तिथे जाऊन? बरं मी काय म्हणतो मास्तरानो, म्हणजे रात्रीचा थंड होत असेल ना, म्हणजे संध्याकाळी मावलतो म्हणून. सूर्यावर कसा मावळेल? कुठले लॉजिक सांडलेले आहेत तुम्ही आज? मास्तरांनी ही सगळ्या जुन्या लोकांनी लपडी करून ठेवलं. एकत्र लावायचं सगळं मग मस्त झालं. नियोजनच केलेलं ना. गणपतीचं डेकोरेशन आहे तुझ्या घरातलं. चायनीज लाइटिंग आहे ती एकत्र लावायला. खोबडावीन मी तुला. मुळात तिथे जाऊ नाही शकत कुणी, हेच सांगतोय. तिथे मानवी आयुष्य नाहीये. असं कसं लगा कुठतरी असलच की लगा, आपल्याकडे कोणतरी असेल की. मग ते माझा लगा 6 एकर ऊस आहे. वाईस कुठं काय सळसळलं मी सांगू शकतो कोण होतं तिथे. माझं गणितच वेगळं आहे. तिकडं कसं कळणार नाही कोण नाही म्हणून. विश्वाचा पसारा म्हणजे तू लावलेलं शेत आहे का रे? मला मान्य आहे की कुठेतरी कुणीतरी असू शकतं, मान्य आहे. पण काय शास्त्रज्ञांच्या अनेक पिढ्या गेल्या ते शोधण्यात. तू 6 एकर ऊसावर सगळं गप्प बस. 6 एकर ऊस लावलाय म्हणून. लक्षात घ्या, खगोलशास्त्र हा एक फार वेगळा विषय आहे. त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. ही जी अख्खी सौरमाला आहे, 8 ग्रह आहेत की नाही आपले. आता आपण रस्सीवर कसे कपडे वाळत घालतो, अगदी तशीच नाही, पण त्याच रचनेत काही अंतराने हे ग्रह आहेत. लक्षात घ्या. चिमटे लावलेत काय त्यांना? थोडा मी तुला कपडे वाळत घालतो म्हणजे ग्रह वाळत नाही घातल्यात कुठे. एवढंच लक्षात घ्या की बाबा इथे सौरमालेत वेगवेगळे ग्रह आहेत. पृथ्वीवरती आपण राहू शकतो, बुधवर आपण नाही राहू शकत कारण बुधवर वातावरण नाही, त्याला चंद्र नाही. शनीवरती शनीला अशी एक कडी आहे बाहेरून आणि त्याच्यावरती बरेच चंद्र आहेत. गुरु हा सगळ्यात मोठा आहे, त्यामुळे आपण त्याला गुरु म्हणतो. तो सूर्याला प्रदक्षिणा घालायला 12 वर्ष वगैरे घेतो. एवढं लक्षात ठेवा. काय बोलताय काय? एवढा स्लो आहे तो? 12 वर्ष होईल लगा. 12 वर्ष मग लय झाली. तुमच्या आलेलं आहे ना लक्षात. हा, तेवढं लक्षात ठेवा. कळलं? जा. पण मास्तरानो, काय तुम्हाला नॉलेज आहे हो? म्हणजे एक नंबर. या हुशार आहो तुम्ही. म्हणजे पूर्ण तुम्ही वेळ तुमचा वाचनातच घालवता हो काय. बरे बाई. पण मी काय म्हणतो, एवढं ज्ञान काय उपयोगाचं मला सांगा. आता मी शिकलो नाही तरी मला 2 पोरं आहेत. बरोबर. तुमचं अजून लग्न पण झालेलं नाही आहे. त्याचा काय संबंध इथे? तुमच्या 2 मुलांचा काय संबंध इथे? या विश्वाच्या पसाऱ्यात तुमची 2 मुलं म्हणजे केळ्याची 2 सालं आहेत. लक्षात ठेवा. केलीची साल्यात मध्ये पोरं तुम्हाला सतत माझ्या लग्नावर येऊ नका. मी स्वेच्छेने अविवाहित आहे. लक्षात घ्या. नाही, स्वच्छते करा नाही तर कसं करा. मुलात कसं आहे, आपलं आयुष्य कशाला ताणायचा, फुकट कशाला घालवायचा. मास्तरांचं आहे की नाही गुरु सारखं आहे. गुरु म्हणजे लय स्लो कामकाज आहे. खरं आहे. नाही मास्तरांचं बुधासारखं आहे. वातावरण नाही त्यामुळे वस्तीच नाही. नाही पम्या, मला तर वाटतं चंद्रच नाही त्यामुळे भरती पण येत नसेल. निघा आत्ताच्या आत्ता इथून निघा. सतत माझ्या लग्नाबद्दल बोलू नका, माझ्या अविवाहित असण्याबद्दल बोलू नका. मूर्खासारखं काहीतरी चाललेलं आहे. मी आत्ताशी 32 वर्षांचा आहे. मला अजून अवकाशी लग्न करायला मी बघेन काय करायचं. किती? 32 32 32 3वर 2. 500 काढ. 500 काढ. 500 काढ. 500 काढ. एक मिनिट. एक मोरे पैसे का घेतले त्याच्याकडून? ती पैसे लागली होती तर आम्ही काय ठरवलं की मास्तरांचं वय किती. हा म्हणाला 54. मी म्हटलो 47. मी जवळ आहे का नाही, त्याच्यामुळे मी जिंकलोय. मी जवळ 47. माझं वय काय ही पैसे लागली होती. त्यासाठी तुम्ही अख्ख्या विश्वाचा पसारा उलगडायला लावलात मला रात्री. पटकन विषय कसा काढणार? निघा निघा निघा.